नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. मंडळी इकडे आता आबांकडून युगेंदरला समजतं की आनंदी ही जन्मताच आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर सुद्धा युगेंदरने तिला आहे त्या कंडिशनमध्ये स्वीकारलेलं आहे. तिकडे विद्याधर जेव्हा जेलमधून सुटून घरी येतो आणि त्यानंतर त्याने जेव्हा आनंदीची छेड काढलेली आहे, तिला त्रास दिलेला आहे, त्यावेळेला मात्र आता युगेंदरने कसलाही विचार न करता एक खूप मोठा डिसिजन घेतलेला आहे. आनंदीला पत्नीचं स्थान तर दिलं आहेच, पण त्यासोबत आनंदीला आता तिच्या बेडरूममध्ये म्हणजे युगेंदरसोबत बेडरूममध्ये राहण्यासाठी सुद्धा परमिशन दिलेली आहे. कारण विद्याधर हा तिला सारखा त्रास देत राहणार हे त्याला चांगलंच माहीत असतं. आणि त्याच्यामुळे आता युगेंदरने सगळ्यांना सांगितलेलं आहे, आनंदी ही 24 तास फक्त आणि फक्त माझ्यासोबतच राहणार आहे. आणि आनंदीला त्याने आता त्याच्या बेडरूममध्ये राहण्याची सुद्धा परमिशन दिली आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी इकडे जेव्हा आता आनंदी आरतीला सगळं काही सांगत असते, म्हणजे आरती जेव्हा आता म्हणते की ताई काय झालं, तेव्हा मात्र तिने शिल्पा तिच्याशी जे काही वागलेलं आहे, त्या घरात गेल्यानंतर तिला जो काही त्रास झालेला आहे ते सगळं काही आता ते सांगत असते. आणि आरती म्हणते, पण आनंदी तू हे सगळं स्वतः का सगळं सहन करतेस, तू योगेंद्र साहेबांना हे सगळं का नाही सांगितलं, तू त्यांना सांगून टाकायचं. पण आता आनंदी म्हणते की नाही सांगू शकत मी त्यांना, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्रास होईल तर होईल, पण आणि मालक साहेबांचे आपल्यावरती काही कमी उपकार आहेत का, मी कसं समजं त्यांना हे सगळं सांगू. आता ह्या दोघीजणी बोलत असतात, आरतीला सुद्धा खूप रडू येत असतं. आणि आता ह्या दोघींचं इकडे रडणं चालू असतं. तेव्हाच आबा मागून आवाज देतात आणि म्हणतात की काय झालं, तुम्ही दोघी इकडे काय करता, इकडे गप्पा सुरू केल्या का. तेवढ्यात आता आरती आणि आनंदी दोघीसुद्धा स्वतःचे डोळे पुसतात आणि आनंदी म्हणते नाही आबा. आणि आरती आता इथे आबांना काही सांगणार असते, तेवढ्यातच आनंदी तिला थांबवते आणि आबांना काही सांगू देत नाही. आबा म्हणतात, अगं चला आतमध्ये, जावई बापूसुद्धा संध्याकाळी येणार आहेत, आपल्याला जेवणाची तयारी करायला नको का. आरती म्हणते की हो. आणि आता हे तिघंसुद्धा घरी जातात. पण आबांना आता आनंदीच्या चेहऱ्यावरून काहीतरी वेगळं जाणवत असतं. तर इकडे शिर्के आता युगेंदरला म्हणत असतात की आपल्याला आनंदीच्या घरी जायचं आहे. आणि त्यासाठी आधीच युगेंदरने ह्या सगळ्याला नकार दिलेला असतो, तो शिर्केवरती चिडलेला असतो. पण शिर्के आता मात्र इकडे समजूत घालतात की आपल्याला ही प्रथा म्हणून तरी करायलाच हवी आहे, कारण तुम्ही जर तिकडे आता पुन्हा 5 परतवणीच्या कार्यक्रमासाठी नाही गेलात तर आबांना वाईट वाटेलच, पण उद्या लोकंसुद्धा ह्या गोष्टीला नावं ठेवतील. आता शिर्केने ही गोष्ट सांगितल्यानंतर मात्र युगेंदर 5 परतवणीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि युगेंदर आता इकडे जेव्हा आलेला आहे तेव्हा आबांकडून आता आनंदी आंधळी असल्याचं त्याच्यासमोर येतं. म्हणजे आनंदीला लहानपणापासूनच काही दिसत नाही हे मात्र आता आबांनी सांगितलं आहे. कारण आनंदी जेव्हा ते इकडे युगेंदरसाठी चहा घेऊन येत असते आणि त्याच वेळेला आनंदीला ठेस लागते. आता या सगळ्यामध्ये आभा बोलता बोलता बोलून जातात की तिला दिसत नाही आहे. आणि युगेंदरसमोर ही गोष्ट नव्याने समोर आलेली आहे. पण युगेंदरने आता कोणताही काही प्रॉब्लेम्स न आणता आनंदी जशी आहे तशी तिला एक्सेप्ट केलेलीच आहे. तर त्यांचा 5 परतवणीचा कार्यक्रम झाल्यानंतर आनंदी आणि आता इकडे युगेंदर दोघंसुद्धा निघालेले आहेत. आणि आनंदी युगेंदरच्या गाडीमध्ये बसून जाते. आनंदी खरं तर युगेंदरला गाडीमध्ये बसायला नाही म्हणत असते. युगेंदर म्हणतात, नाही कशापायी म्हणताय, आपण तर एकाच घरात जाणार आहोत ना, मग बसा की गाडीमध्ये. आणि आनंदी बसते. पण आनंदीला खरं तर खूप आनंदही झालेला असतो, कारण युगेंदर म्हणजे साहेबांनी तिला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितलं आहे. आनंदी खूपच खुश झालेली असते. इकडे आनंदी आता घरी आल्यानंतर विद्याधरला तिच्या बायकोने जामीन मिळवून दिलेला आहे आणि तो जेलमधून बाहेर सुटलेला आहे. पण जेव्हा आता आनंदी एकटीच रूममध्ये असते तेव्हा मात्र विद्याधर तिच्या मागून येतो आणि आनंदीला जाणीव होते की आपल्या मागे कोणीतरी आलं आहे. आनंदी म्हणते की कोण आहे. आणि तेवढ्यातच त्याने जी लावलेली तपकिरी आहे त्याचा वास आता आनंदीला येतो. आणि आनंदीने लगेच ओळखले, हा तर वास तपकिरीचा आहे आणि हे तर फक्त विद्याधर. तेवढ्यात विद्याधर म्हणतो की हो, अगदी बरोबर ओळखलंस. आनंदी म्हणते की तुम्ही जेलात होतात ना. आणि आता आनंदी खूप घाबरलेली असते. विद्याधर हा तिच्या जवळ येतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आनंदी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि पळून जात असते. पण विद्याधर तिला ओढतो आणि तिच्या तोंडावरती हात ठेवतो. आनंदी आता स्वतः तिथून सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण विद्याधर ऐकायला तयार नाही आहे. आणि शेवटी आनंदी आता त्याच्या हाताला चावते आणि त्याला ढकून लांब देते.
आणि आता ती तिथून पळून जाणार असते, पण विद्याधर तिला पुन्हा पकडतो आणि ह्या सगळ्या झटापटीमध्ये पुन्हा एकदा आनंदी त्याला ढकलते. आनंदीला आता कळतच नाही आहे, म्हणजे तिला तर दिसत नसतं, इकडे तिकडे ती पळत असते आणि पळत जाता जाता आनंदीचा जिन्यातून एकदा तोल जातो आणि ती खाली पडते. विद्याधर हा तिच्या मागावरच असतो. आनंदी पुन्हा उठते आणि हॉलमध्ये खाली धावतच येते. आनंदीच्या आरडाओरडामुळे घरातले त्या सगळेजण खाली आलेले असतात. नक्की काय झालं त्याच वेळेला आता युगेंदरसुद्धा खाली येतो आणि त्यांनी पाहिलेलं असतं की विद्याधर हा समोर आहे. म्हणजे आता इकडे युगेंदरला सुद्धा मोठा धक्का बसला की हा कसा काय इथे आला, आणि त्याच्या बायकोनीच त्याला सोडून आणलेलं असतं. आणि आता तो लगेचच त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की विद्याधर, आणि तेवढ्यात आनंदी आता लगेचच युगेंदरच्या इकडे धावत जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आणि आता युगेंदरसुद्धा आनंदीला स्वतःच्या जवळ घेतो आणि तिला धीर देत असतो. हे सगळं बघून आता विद्याधर त्याने स्वतःच्या तोंडावर हात ठेवलेला आहे आणि विद्याधर आता इथे युगेंदर आणि आनंदी दोघांकडे बघून हसत असतो. आनंदी प्रचंड घाबरलेली असते. तर युगेंदर म्हणतो की खबरदार पुढे आलास तर आणि तिच्या अंगाला हात लावलास तर, ती आता माझी बायको आहे, या घरची मोठी सून आहे, तिच्यापासून 4 हात लांब राहायचं, नाहीतर तुझे हात कायमचे तोडून टाकेन. विद्याधर हा फक्त आता त्यांच्याकडे बघून हसतच असतो आणि योगेंदरला आता सुद्धा राग आलेला आहे, कारण त्याच्या बायकोला नाही सांगितलेलं असताना सुद्धा त्याने त्याला जेलमधून बाहेर काढलंय. आणि आता योगेंदरला हे कळून चुकलंय की विद्याधर हा आता आनंदीला त्रास देणार, तो तिला इथे काही सुखाने जगू देणार नाहीये. विद्याधर आनंदीला म्हणतो की काळजी करू नकोस, तुला काही होणार नाहीये, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसाला कुणी धक्कासुद्धा लावणार नाहीये. विद्याधर म्हणतो किती दिवस अशी सांभाळून ठेवणार आहेस तू तिला. योगेंदर म्हणतो खबरदार, एक शब्द जरी बोललास आणि पुढे पाऊल टाकलंस ना, तुझे हात पाय कायमचे तोडून ठेवेन. मग मी विचार करणार नाहीयेस की तू माझा लहान भाऊ आहेस ते. तुला जेलमध्ये न पाठवता तुला जित्ता गाडला असतं ना, तेच बरं झालं असतं. आता इकडे युगेंदर प्रचंड चिडलेला आहे आणि त्याने सगळ्यांसमोर सांगितलंय की इथे आनंदीच्या केसाला जरी धक्का लागला मी कोणालाही सोडणार नाही आहे. आणि लगेच तिथे आता तिथं जी मेड आहे त्या मेडला सांगितलेलं आहे की आनंदीची राहण्याची सोय ही माझ्या रूममध्ये करा. आजपासून आनंदी माझ्या रूममध्येच राहतील, त्यांचं जे काही सामान आहे ते सगळं माझ्या रूममध्ये शिफ्ट करा. आणि तो त्याच्या आता मेडला म्हणतो की आनंदीला माझ्या रूममध्ये घेऊन जा. आणि आता त्या रूममध्ये घेऊन चाललेल्या आहेत, पण आता समोर जी शिल्पा आहे तिला मात्र हे सगळं बघून खूप मोठा असा धक्का बसलाय, कारण विद्याधरने जे केलं ते केलं, पण त्याच्यामुळे आता आनंदीला कायमचं युगेंदरच्या रूममध्ये स्थान मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे शिल्पाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली आहे. आणि तो त्याच्या आता मेडला म्हणतो की आनंदीला माझ्या रूममध्ये घेऊन जा. आणि आता त्या रूममध्ये घेऊन चाललेल्या आहेत, पण आता समोर जी शिल्पा आहे तिला मात्र हे सगळं बघून खूप मोठा असा धक्का बसलाय, कारण विद्याधरने जे केलं ते केलं, पण त्याच्यामुळे आता आनंदीला कायमचं युगेंदरच्या रूममध्ये स्थान मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे शिल्पाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली आहे. शिल्पा म्हणते अरे युगेंदर, तू काय करतोयस, तुला कळते का काय करतोय ते? ह्या मुलीला तू तुझ्या रूममध्ये जागा देणार आहेस? अरे विसरलास का? युगेंदर म्हणतो ताई, मी काही विसरलो नाहीये, पण ही मुलगी शेवटी माझी जबाबदारी आहे आणि या नराधमाच्या नजरेसमोर मी तिला ठेवू शकत नाहीये. तिला जर सेफ ठेवायचं असेल तर तिला माझ्या रूममध्येच राहावं लागणार आहे आणि आनंदी आजपासून माझ्याच रूममध्ये राहतील. आणि तिथे असलेल्या त्या मेड आहेत त्या आनंदीला तिथून युगेंदरच्या रूममध्ये घेऊन जातात. आणि आता इथे युगेंदर विद्याधरला धमकावत असतो की जर आनंदीच्या आसपास जरी भटकलास, तिच्या आसपास जरी दिसलास तर तुझे हात पाय कायमचे तोडून टाकेन, तुला जागेवरून उठता बसता सुद्धा येणार नाही आहे. पण या सगळ्यावरती आता विद्याधर हा फक्त मनातल्या मनात हसत असतो आणि म्हणतो की आनंदी ही फक्त माझी आहे आणि तिला मी माझी करूनच राहणार आहे. तर मंडळी, आता यावेळेला तर युगेंदरने आनंदीला विद्याधरच्या तावडीतून वाचवलेलं आहे, पण आता आनंदीच्या समोर खूप मोठं संकट उभं राहिलंय, कारण विद्याधरला आता तिला रोज सामोरं जावं लागणार आहे. तर युगेंदर विद्याधरच्या तावडीतून आनंदीला कशा प्रकारे बाहेर काढतो, तिची कशी ढाळ म्हणून उभा राहतो, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.